आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। मनसेचा मुंबईमध्ये 13 ऑक्टोबरला मेळावा होणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, मेळाव्यात राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार आहेत। तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा, मी माझी भूमिका 13 तारखेला कळवतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर आपण पाहतोय 13 तारखेला मनसेचा महत्त्वाचा मेळावा होणार आहे आणि राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा, मी माझी भूमिका 13 तारखेला कळवतो, असं देखील राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलंय। तर आपण पाहतोय सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली आहे। महाराष्ट्राची सर्कस झाली आहे। कुणी विदूषकी चाळे करतंय, कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारतंय, असं राज ठाकरे म्हणालेत आणि त्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत, असा टोलाही त्यांनी लगावलाय। त्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतकी खालच्या थराला गेलेली आहे, इतक्या खालच्या थराला जाऊन लोक बोलतायत आणि यांना समजवणारं कोणी नाही। ज्या महाराष्ट्रातले ज्याला बुजुर्ग बनावं तेच त्यांच्या आहारी लागलेले आहेत। याहून अजून पुढे काय बोलायचं? आणि मला असं वाटतं ही जबाबदारी साहित्यिकांनी हातामध्ये घेणं गरजेचं आहे। आजचा महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ, महाराष्ट्राचं झालेलं नेहमी परवा दिवशीच एक महाराष्ट्राची खरं तर सर्कस झाली। कोणी विदूषकी चाळे करतंय, कोणी मंत्रालय जाळ्यांवरती उड्या मारतंय। खरं तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे।